Hello student, good morning. Now we have studied the shares FE, ME, face value. Face value is 100, market value is 120. Rate of dividend is equal to, they have given 7%. Find the invested amount. आता invested amount find करायची. Invested amount is equal to number of share into ME. Number of share किती दिलेत आपल्याला 150. Therefore is equal to 150 multiplied market value दिली किती दिलेत 120. Therefore हे 0 इथं लिहून टाकायचे डायरेक्ट. 12 पंचे 60 कॅरी 6 12 1 12 6 18 बरोबर. हे झालं आहे 18,000 रुपीज. किती इन्व्हेस्टेड केले त्यांनी 18,000 रुपीज. आता डिव्हिडंड दुसरं काढायचं आहे. डिव्हिडंड ऑफ ईच शेअर इज इक्वल टू, मग कसं काढणार आपण 7% दिलं 7% दिलं आहे ना. मग 100वर किती होईल 100वर किती होईल म्हणजे 100 मल्टिप्लाइड बाय 7/100 7%. 2 2 शून्य गेले इज इक्वल टू 7 रुपीज. किती आला डिव्हिडंड आला 100वर 7 रुपये. मग टोटल डिव्हिडंड काढायचं आपल्याला. टोटल डिव्हिडंड काढताना काय होणार तिसरं टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू, हे दिलेलं आहे 7% बरोबर. आणि 150 किती आहे शेअर्सवर. मग 150 गुणिले किती 7% बरोबर. टोटल डिव्हिडंड 7 रुपये आला आपला. मग एका शेअरला 7 आला आहे ना, तर 150 शेअरला किती म्हणजे 150 150 मल्टिप्लाइड बाय किती 7. हा 0 ठेवून द्यायचा. 15चा पाडा येतो का 15 7 105 15 7 105. हा एवढा काय आला टोटल डिव्हिडंड आला. कितीवर आला 150 शेअर्सवर आला. 150 शेअर्स हाऊ मच डिव्हिडंड 1050 रुपीज. हा आला टोटल डिव्हिडंड. नाऊ रेट ऑफ रिटर्न. मग आता रेट म्हणजे पर्सेंटेज काढायचं. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, मग आपल्याला अमाऊंट किती आली डिव्हिडंड 1050 आला का नाही 1050 अपॉन कितीवर काढायचं. इन्व्हेस्टमेंट कितीवर केली 18,000. मग आता 0 कॅन्सल बरोबर. आणि इथं पर्सेंटेज काढावं लागेल का नाही आपल्याला 100. हे 2 शून्यसुद्धा गेले. म्हणजे रेट ऑफ काढायचं आहे. रेट म्हणजे 100 पर्सेंटेज काढायचं त्याचं रेट. मग आता 18चा भाडा येतो आहे आपल्याला 18 पंचे 90 पॉईंट द्यायचा. 18 8 144 कॅरीज आणि मग त्याच्यात 54 18 3 54. इट इज द 5.83%. म्हणजे रेट ऑफ रिटर्न त्याला किती मिळाला इन्व्हेस्टरवर 5.83. चांगला मिळाला आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंटवर एवढा मिळाला. ओके समजलं. याच प्रकारचं उदाहरण सोडवा घरी. कॅरीज 3 मार्क्स 9वी 10वीला आहे 12वीला आहे फायनान्समध्ये. ओके चला स्टडी करा.